ना की आर्यन मला हो म्हणालाय. माझ्या सगळ्या सवयी बाबांसारख्या असल्या ना तरी ही शत्रू कोण आणि मित्र कोण हे मी चांगलंच ओळखतो. तुझं आणि नरसिंहाचं तरी लग्न होईल असं कुठे वाटलं होतं, पण मी ठरवलं आणि झालं की नाही. म्हणजे या प्रकरणाचा नायक कोण आणि खलनायक कोण हे मोरासकर ठरवणार. तर मी अमृतावर प्रेम करू शकलो नाही, तिला माझ्यावर प्रेम करण्यापासून का थांबवू ना? एवढ्या रात्री कोणाशी बोलत होतेस? आर्यनशी बोलत होते मी. या घरातल्या प्रत्येकाला 24 तास त्या आर्यनशीच बोलायचं असतं का? प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचं कॉन्ट्रॅक्ट घेतले त्याने. तसं नाही, अमृतासाठी मी त्याला. तुम्ही तिला आर्यन नावाची अफूची गोळी दिली आणि त्याची सवय झाली तिला. अहो पण त्यातून फायदा आपलाच झाला. क्षणिक मिळणाऱ्या फायद्यासाठी तुम्ही भविष्यातले तोटे ओढवून घेताय. आणि जर पुढे जाऊन अमृता आणि आर्यनची मैत्री नात्यात. उद्या सकाळी अमृताला रमावतीला पाठवा. का म्हणजे अचानक रमावतीला का? अंदमान निकोबारला काळ्या पाण्याची शिक्षा देण्यासाठी नाही पाठवत आहे. अचानक काय त्यात? तसं नाही, पण अमृता तयार होईल का? तिला तयार करणं हेच तुझं काम आहे. 4 दिवस बाहेर गेली, हवा पालट झाला की बरं वाटेल तिला. मग कुठल्याही अफूच्या गोळीची गरज लागणार नाही. अहो पण अमृतामध्ये आता खूप सुधारणा आहे. असं असताना उगीच रमावतीला कसं? तुला सांगितलं तेवढं काम कर आणि तिच्यात काय सुधारणा होतीये ते लक्षात येत आहे माझ्या. हे बघा, जे काही गैरसमज झाले असतील ते आपण बोलून एकत्र बसून सोडू. हा विषय इथेच बंद. आत्याबाईंशी वाटलं तर मी बोलेन. उद्या सकाळी निघायची तयारी करा. ये राग्या, सारखं रमावती काय लावले? गप गुमान जिथं कुठं आहेस की नाही तिथं राहा, कळलं ना? एक इथं मोरासकर साहेब माझी घेतात उलटी सुलटी. तुला माहित नाही अजून? रमावतीमध्ये आलास तर पकडला जाशील. 2 झापडं मारलं पोपटासारखा बोलायला लागशील आणि मग संपलंच सगळं आपलं. जिथं कुठं आहेस तिथं गपचूप राहा, कळलं की नाही? भुनभुन करू नको, डोक्याची भजी करू नको. आणि फोन ठेव, आता कोण तर ऐकेल का? ठेव फोन. वा, मग अशी रडून रडून माझ्या डोक्याची मंडई केली आणि निवांत झोपले. आता आईच्या वळणावर गेलीस तू. आई बी अशीच डोक्याची. आईची आठवण येते बाळाला, मला पण येते. आईची आठवण येते आम्हाला दोघांना. वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये आहे. आता झोपवली मी, लई मायन थोपटून थोपटून झोपवली. घेऊन जाऊ का मी? कुठे घेऊन जात आहे? पोरीला आई नाही, बाप आहे, त्याची तरी माया मिळू दे की. ज्याला जे काम जमत नाही ना ते त्याने नाही करू. बाकीच्यांना रडवण्यात आयुष्य गेलं तुमचं, तुम्हाला नाही जमायचं आहे. का असं लागट लागट बोलताय वहिनी? कारण ते फक्त मीच बोलू शकते. तुमची सगळी सोंग पाहिली आहेत ना मी, त्यामुळे आता तरी बदला. बघा वहिनी, म्या काय सांगतोय हे तुमचं जे बोलणं आहे की नाही, हे बोलताना जरा विचार करून बोलत जा. परशुराम म्हणतात मला. आता वास झाला, माझ्या पोटात दुखायला लागला आता. अमृताताई काही बोलू नको. स्वतःच हसते आणि मला पण हसवते. बरं बरं बरं, आता बास. अरे काय काय चाललंय काय तुमचं? किती जोर जोरात हसताय. आणि गड्या तुला सांगितलं ना जरा मोठ्या माणसांसारखं वाग म्हणून. मला किती मारलं ना तरी मी असाच वागणार आहे. काय झालंय काय असं डोकं फिरायला? मला काही नाही झालंय, माझं डोकं जागेवर आहे. मला फक्त एवढंच सांग की लग्न झाल्यावर आपली अमृताताई तिकडे जाणार आहे का आर्यन इकडे येणार आहे?
हा ग हे हा काय बडबडतोय काय? तू काही लपू शकत नाहीये माझ्यापासून. मला अमृताताई सगळं सांगते. अमृता, याला सगळं सांगणं म्हणजे माकडाच्या हाती कोलीत देण्यासारखं आहे. असू दे ग, आपल्यापेक्षा त्यालाच जास्त उत्सुकता होती याची. बरं, एक काम करायचं, तोंड गप्प ठेवायचं, कुठेतरी जाऊन पचकू नकोस, कळलं? का काय झालं? कोणाकडे बोलला तर बोलू दे की. मी काय पाप करत नाहीये कोणापासून काही लपवायला. अमृता, उगीच यांच्या कानावर आत्ता जायला नको. तुला माहिती आहे ना, आर्यन बद्दल काही फारसा बरं मत नाहीये यांचं. त्यांच्या मताने मला काही फरक पण पडत नाही. अमृता, वडील आहेत ते तुझे. तेच माझं सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. अमृता, यांच्याबद्दल असं काही बोलू नकोस, निदान माझ्या समोर तरी. बरोबर आहे, तू त्यांचीच बाजू घेणार ग. बायको आहेस ना त्यांची. जाऊ देत ना, हे विषय नकोच. नसते गैरसमज नको आहेत मला. आणि मी वेगळंच बोलायला इकडे आले होते. मी म्हणत होते की मी आणि गण्या उद्या रमावतीला चाललो. तू पण चाल ना आमच्या बरोबर. आता आपण का चाललोय रमावतीला? हे उगीच जास्त प्रश्न विचारायचे नाहीत हं? निघ म्हटलं की निघायचं, कळलं? चल ना तू पण. रमावतीला यायला मला फोर्स पण करायची गरज नाहीये, कारण एका दृष्टीने ते बरंच आहे. उगाच नको त्या माणसांचे चेहरे तरी नाही बघावे लागणार. आत्ता निघायचं म्हटलं ना तरी चालेल. काय झालं चिवला? चिवला पण न्यायचं रमावतीला. गण्याचं ना, न्यायचं ना. हे बघ, 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 बघ. अमृताताई, हे उद्या तू ये आमच्या बरोबर रमावतीला. नाही तुला सगळी मजा दाखवली ना तर बघ हे आमचं उन्हाळ गाव. मुला, जरा लक्षात ठेव, तिला बरं नाहीये. डॉक्टरांनी तिला विश्रांती घ्यायला सांगितली. काय तुला बरं नाही? आता चांगली बरी आहेस ना? चांगली हसते खेळते तर आहे. मग उन्हाळ आहे ग, तू नको लक्षात दे. तुला म्हणशील ग, पण अमृता तयार आहे का रमावतीला जायला? हो, ती येते म्हणाली. गण्या सुद्धा तयार आहे. म्हणूनच मी तुम्हाला विचारायला आले की तुमची परवानगी आहे ना? तर माझी परवानगी नसायला काय झालं? आनंदाचीच गोष्ट आहे ही. पण नरसिंहाला विचारलंय का? नाही तर आयत्या वेळी त्याच्यातला बाप जागा व्हायचा. नाही नाही, त्यांनीच मला सांगितलंय की 4-5 दिवस अमृताला रमावतीला घेऊन जा म्हणून. त्या आर्यांपासून तिला लांब पाठवायसाठी ही शक्कल काढलेली दिसते. लहान पोराला सुद्धा ओळखू येईल. ठीक आहे, पण तुम्ही जात 4 दिवस रमावतीला, तिलाही बरं वाटेल. कोण चाललंय रमावतीला? अरे आम्हालाही बरोबर न्या. तुझ्या लेकीलाच विचार. काय ग जानकी, कोण चाललंय रमावतीला? मी अमृता आणि गण्या 4-5 दिवस तिकडे जाऊन यायचं म्हणतोय. अरे वा, मग तेवढा विचार विनिमय काय करायचा? गाडी काढायची आणि निघायचं. हो, पण त्याआधी मला तुम्हाला एक आनंदाची बातमी सांगायची. अमृताला आर्यननी हो म्हटलंय. अरे वा, व्हेरी गुड. अमृता कुठे? लगेच भेटतो तिला. गेल्या काही दिवसात इतक्या विचित्र परिस्थितीतून गेली आहे ती, इतकं भोगलंय तिने. आता झालं गेलं गंगेला मिळालं. ती सगळी पांडुरंगाचीच कृपा म्हणायची. म्हणूनच आम्ही म्हणत होतो 4-5 दिवस कुठेतरी फिरून येऊ. तरी पण मला एक कळत नाही की तुम्ही सगळेजण आत्ताच का रमावतीला चाललाय? म्हणजे 4 दिवसावर आत्याचा वाढदिवस आहे, आणि मी जर चुकत नसेल तर हा आत्याचा 75वा वाढदिवस आहे. अहो, काय सांगताय काय? मला कोणीच काहीच कसं बोललं नाही. गेल्या काही दिवसात दुसरा कुठलाही वेगळा विचार करण्याची शक्यता तरी होती का आपल्या घरात? आनंदी व्हावं अशी एकतरी घटना घडली आहे गेल्या काही दिवसात. पण आत्याचा वाढदिवस आहे ना, आता बघ आपण धूमधडाक्यात करूया. मला माहिती नव्हतं तोवर ठीक आहे, पण आता नाही मी जाणार रमावतीला. आत्याबाईंची 75 धूमधडाक्यातच साजरी झाली पाहिजे. हो, मग मी वेगळं काय म्हणालो? हरकत नाही. बघ काम करूया, मी संध्याकाळी आलो की छान प्लॅनिंग करूया व्यवस्थित.
गण्याला आणि अमृताला पण सांग. सांगते. ह्या निमित्ताने अमृतालाही या सगळ्यातनं बाहेर पडायला जरा मदत होईल. एनिवे चल चल, मला उशीर होतोय, मला निघायला पाहिजे, ऑफिसला जातो. हा, संध्याकाळी भेटूया. चला. हॅलो. गुड मॉर्निंग. उठा आता, का भूपाळी म्हणू? सकाळी उठल्यानंतर तुझं भुपाळी म्हणणार असलीस ना. तर अमृता, रात्री झोपतानाही अंगाई गीत गावं लागेल ना माझ्यासाठी. माझे काहीच हरकत नाहीये. तू फक्त सांग, मी फोनवर म्हणू का घरी येऊन तुझ्या उशाशी बसून म्हणू? काही सांगितलंस तरी मला आनंदी आनंद आहे. सॉरी. बरं, मला सांग, सकाळी सकाळी का फोन केलास तू एवढा? एक मिनिट. आता तुला अशा फोनची सवय लावून घ्यावी लागेल. असे जर गुड मॉर्निंग गुड नाईटचे मेसेजेस कॉल्स मला रोज येणार असतील ना, तर 24 तास मी तुझा फोन उचलीन अमृता. बरं, मला सांग, या फोनच्या बदल्यात मी तुझ्यासाठी काय करू शकतो? काहीच नाही, कारण तू ऑलरेडी खूप काही केलंस माझ्यासाठी, माझ्या अपेक्षांपेक्षा पण जास्त. त्यामुळे तुला खरंच काहीच करायची गरज नाहीये. बरं स्वीट हार्ट, मी एक काम करू, अंथरुणातून उठतो, फ्रेश होतो, आवरतो आणि मग तुला फोन करतो. मग तू म्हणशील ना तेवढे तास आपण एकमेकांशी गप्पा मारू. ठीक आहे? नाही, मी नाही तुला फोन ठेवायला देणार. मला तुझा आवाज ऐकायचा आहे. हे बघ, मला तुझं सगळं म्हणणं पटतंय, पण मीही तुझ्याशी फ्रेश होऊन बोललो तर मलाही बरं वाटेल ना. ठीक आहे, पण फक्त अर्धा तास. त्याच्याहून जास्त मी नाही राहू शकत. आणखीन एक सांगायचं राहिलं. काय? आय लव्ह यू. आय लव्ह यू. अमृता, हे बरं झालं मला तू सांगितलंस. मी तर विसरूनच गेलो होतो ग. अच्छा, भेट मला, मग दाखवते कसा विसरतोस ते. अमृता, तसं असेल ना तर एक काम कर ना, माझ्या कायमचं लक्षात राहील असं एक छोटंसं गिफ्ट दे ना पटकन. म्हणजे असं, हे बघ. चल, ठेवते मी. अमृता, अगं ऐक. काय की चाललं काय होतं का तुझं? काय नाही अगं. हा, आर्यनशी बोलत होतीस ना? हो. जेवढं लाजायला होतं म्हणजे नक्कीच काहीतरी बोलला असेल. काय बोलला काय? हा, नाही अगं, खरंच काहीच नाही बोलला तो. बरं ते जाऊ दे. ऐक ना, मी तुला वेगळंच सांगायला आलीये. काय? ऐक, अजून 4 दिवसांनी आत्याबाईंचा 75वा वाढदिवस आहे आणि आपण मिळून धमाल करूया. अगं हो, माझ्या डोक्यातच निघालं होतं. बरं झालं आठवण केलीस. आणि गड्याला सांगितलंस? सांगितलं. हे बघ, त्याला सांग आधी की आत्याच्या समोर पचकू नकोस म्हणून. हो, मी सांगते. पण ऐक, मी काय काही गोष्टी ठरवल्यात बरं का. मग तू, मी आणि गण्याने मिळून पहिल्यांदा सगळ्यात घर आवरून ठेवूया. साहेब, आपल्या मतदारसंघातील काही पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करायच्या राहिल्यात. त्या राहिल्यामुळे आपल्या तळागाळातल्या कार्यकर्त्यांमध्ये असंतोष वाढलाय. मुलाखतींना सुरुवात करा तुम्ही. त्या युवा संघटनांच्या अध्यक्षांची पण निवड राहिली ना? हो साहेब.
पण साहेब या निवडणूक प्रक्रियेमध्ये स्वतः CM साहेब लक्ष घालणार आहेत. CM साहेबांना म्हणावं, पक्षश्रेष्ठींनी पक्षविस्ताराची जबाबदारी आमच्यावर सोडली आहे, त्यात तुम्ही लक्ष घालू नका. साहेब आता आपण पक्ष कार्यालयातच चाललो आहोत. तिथेच प्रदेशाध्यक्षांच्या कानावर घालूया. ठीक आहे. वाकणीस आपल्याला इतक्यात निघता येणार नाही. मोरासकरांचा फोन आला होता, त्यांना माझ्याशी काही बोलायचं आहे. साहेब त्या आर्यन सरतापेची सगळी माहिती काढलेली आहे. त्याची सगळी कुंडली. आपण त्या विषयावर नंतर बोलू. मला वाटलं तू पोचली असशील एव्हाना रमावतीला. नाही, आम्ही निघणारच होतो, पण तेवढ्यात मला वामनदादा भेटले. ते मला म्हणाले की आत्याबाईंचा 75वा वाढदिवस 2-4 दिवसांवरच आलाय म्हणून. या सगळ्या गडबडीत मी विसरूनच गेलो होतो आत्याबाईंचा वाढदिवस. आत्याबाईंची 75 आपण धूमधडाक्यातच साजरी करायची. चांगली कल्पना आहे. बऱ्याच दिवसात घरात साजरं करण्यासारखं काही घडलंच नव्हतं. मग साहेब ही संधी का सोडायची? वहिनी साहेब तुम्ही लागा तयारीला. पण मग ते रमावतीला जायचं काय करू? हा समारंभ झाल्यानंतर जा. हा कार्यक्रम करायचा ना म्हणून अमृता सुद्धा खूप खुश आहे. काय करू काय नको असं झालंय तिला. चला, या निमित्तानं काही चांगल्या गोष्टी घडतील आपल्या घरात. फक्त एकच, हे काही आत्याबाईंच्या कानावर नाही जाऊ द्यायचं. तुम्ही संयोजक आहात, त्यामुळे तुम्ही ठरवाल तो नियम. भाऊजी, एकमेव तुमच्याकडून अपेक्षा होती हो. वाटलेलं तुम्ही काहीतरी करून दाखवाल. या घरात चाललेल्या कपट कारस्थानांवर मात करून तुम्ही सगळ्यांना वठणीवर आणाल. पण कसलं काय? ज्याला घरात वाघ म्हणून पाळला त्याचं लगेच दुसऱ्या दिवशी पायात घुटमळणारं मांजर झालं हो. हो बहिणी, उगाच कानाशी बनबन 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 करू नका, कळलं की नाही? घरातल्या बाकीच्या लोकांचं मला काही ठाऊक नाही, तुम्हाला आधी वटणीवर आणायला पाहिजे. आणि काय हो सारखे कानाशी भुनभुन करताय, गेल्या जन्मी काय डास होता होय? नाही नाही, पण सध्या घरात काय चाललंय अहो काही माहितीये का तुम्हाला? मला कसं काय ठाऊक असणार? तुमची एवढी बडबड चालली म्हणजे नक्की काहीतरी घोटाळा झाला असणार. जे काय सांगायला आलं ते बाका बाका ओकून टाका, कानावर फेका माझ्या. तो युगंधरा सरतापेचा देवटा राजरोसपणे आपल्या घरी येतोय. किल्लेदार आणि सरतापेंची सोयरीक जुळणार आहे वाटतं. आता तो देवटा अमृतासाठी घरात येतोय का मग आणखीन कोणासाठी, याचा विचार करायला हवा. बघा वहिनी, तुमच्या त्या चुलीच्या राजकारणामध्ये मला काडीचा पण रस नाही. इथे माझं मला झालंय थोडं. बापरे, अहो आता तुमच्या बाबतीत काय झालंय? काही प्रॉब्लेम आहे का? मला सांगा ना. तुम्ही काय माझी बायको आहे तुम्हाला सांगायला? डोकं चावू नका माझे, कळलं की नाही? एक हक्काचा मेंदू दिलाय की नाही वामण्याचा, तो जाऊन चावत बसा. चला निघा. तुमच्याशी बोलण्यात ना काही अर्थच नाही. मी काय नारळ घेऊन आलो ते माझ्याशी बोला? माझं झालेलं लपडे सगळे. मोरासकर, तुम्हाला माझ्याशी बोलायचं होतं, भेटायचं होतं मला. ते सगळं राहिलं लांब. हे काय घेऊन आलात माझ्यासमोर? साहेब याच्यामध्ये 10 कोटी रुपये आहेत. कळव्याला इंदुलकरनं एक खोली भाड्याने घेतलेली होती आणि त्या खोलीच्या माळ्यावर पाण्याच्या एका रिकाम्या टाकीत त्यानं हे पैसे ठेवलेले होते. मोरासकर, ते 10 कोटी रुपये मला इतके महत्वाचे नाही आहेत.
त्याच्यापेक्षा महत्वाची असलेली एखादी गोष्ट जिचा आपल्याला या चौकशीमध्ये उपयोग होऊ शकतो अशी काही सापडली आहे का? हो, सापडल्यात. त्या इंदुलकरच्या खोलीमध्ये काही सिम कार्ड्स आम्हाला सापडले आहेत, ज्याच्यावरून आपल्याला खूप मोठा लीड मिळू शकतो. पण मोरासकर साहेब, या सिम कार्डवरून आपल्याला त्या सूत्रधारापर्यंत पोहोचता येईल? काय, तो जो कोणी आहे त्याला बहुधा हे ठाऊक नसावं की मोठमोठे पुरावे लपवण्याच्या नादात छोट्या छोट्या गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करतोय. त्या एवढ्याशा सिम कार्डच्या जोरावर नाही त्या हरामखोराला लाथेने तोडवत इथे आणला, ACP मोराचकर नाव नाही लावणार मी.